नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, जॉब अपडेट गव्हर्नमेंट भरती या चॅनलवर आपले स्वागत आहे. भूमी अभिलेख भरती 903 पदासाठी ही मोठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. सरळ सेवा भरती प्रसिद्ध करण्यात आली आहे. स्वप्न पाहणाऱ्या तरुण आणि तरुणींसाठी ही सुवर्ण संधी आहे. तुमच्या मेहनतीला आणि ध्येयाला योग्य दिशा देणारी ही एक अविस्मरणीय संधी चालून आली आहे. स्वतःच्या पायावर उभा राहण्याचा आणि आपल्या कुटुंबाला आधार देण्याचा स्वप्न आज साकार होणार आहे. यासाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, स्किप न करता. त्याचबरोबर आपल्या चॅनललाही सबस्क्राईब करा आणि कमेंट माहिती आवडल्यास किंवा काही प्रश्न असल्यास तुम्ही कमेंट मध्ये नक्कीच कमेंट करून सांगा. आणि भूमी अभिलेखा याविषयी काही प्रश्न तुम्ही विचारू शकता. महाराष्ट्र शासन भरती भूमी अभिलेख विभाग भूकरमापक पदासाठी ही भरती तुमच्यासाठी चालून आली आहे. 903 पदासाठी ही भरती आहे आणि तुम्हाला त्यामध्ये पगार मिळणार आहे 19,900 ते 63,200 आणि प्रत्येक महिन्याला वेतन मध्ये वाढ होणार आहे. तर आहे ना मग छानच अशी भरती. तर मित्रांनो, आवर्जून तुम्ही अर्ज करा आणि महाराष्ट्र शासन भूमिलेख अभिलेख विभागामध्ये फॉर्म भरा. गट क पदासाठी ही भरती आहे आणि ऑनलाईन अर्ज भरण्याची कालावधी आहे 1/10/25 सकाळी 11 वाजेपासून सुरुवात झाली आहे आणि ऑनलाईन शुल्क भरण्याची तुम्हाला तारीख दिलेली आहे 24/10/25. ती पण 1/10 पासून तुम्हाला शुल्क भरता येणार आहे 24/10 पर्यंत. नियोजन आणि दृष्टीने आवश्यकतेनुसार परीक्षेच्या दिनांकामध्ये बदल होऊ शकतो. त्यानुसारच तुम्ही ही पद भरती करू शकता. अनेक प्रकारचे पदे आहेत, अनेक ठिकाणी पदे भरले जाणार आहे. टोटल पदे तुम्हाला दिली जाणार आहे 903. टोटल पदे आहे यामध्ये 903 आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही पद भरती सुरू झालेली आहे. तर आपण बघूया. अर्ज दिनांक सुद्धा सुरू झाली आहे 1/10 पासून आणि पुढील प्रत्येक महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही भरती आहे. तुम्हाला एका वेळेस एकच ठिकाणी अर्ज करायचा आहे. तुम्ही 2 ठिकाणी अर्ज करू शकत नाही आणि विभागामध्ये ही भरती असल्या कारणाने महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात भरती आहे. पुणे, कोकण, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. तर आपण पूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये बघू. व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ बघा. ही माहिती कशी आहे, किती पण भरावायच्या पदाची तपशील याप्रमाणे आहे. भोकर मापक पदासाठी ही भरती आहे आणि 19,900 ते 63,200 प्रत्येक महिन्यात वेतन वाढणार आहे. आणि पुण्यामध्ये बघा, पुण्यासाठी ही भरती आहे. प्रत्येक जिल्ह्यात आहे. तर पुण्यामध्ये टोटल किती पदे आहे ते बघू आपण. 83 पदे पुण्यामध्ये आहे आणि प्रवर्ग आरक्षण यानुसार ही जागा आहे. माजी सैनिक, प्रशासक, हे बघा, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, महिला, खेळाडू, अंशकालीन, समांतर आरक्षण आणि एकूण पदसंख्या यानुसार आहे. तर तुम्ही बघू शकता. अनुजाती, जमाती, विज, भज, ब, भजक, भजड आणि इमव, SEBC आणि EWS आणि राखीव याप्रमाणे ही संख्या आहे पुणे शहरासाठी. आता आपण पुढचं शहर बघू. हे बघा, मुंबई. मुंबईमध्ये सुद्धा प्रवर्ग आरक्षण आणि एकूण पदसंख्या. मुंबईमध्ये एकूण पदसंख्या आहे 259. प्रत्येकाला अर्ज करायचा आहे, पण आपल्या जिल्ह्यानुसार अर्ज करा. म्हणजे शासनाची भरती असल्या कारणाने तुम्हाला एका वेळेस एकच एक्झाम देता येणार आहे आणि एक्झाम ही एकच वेळेस प्रत्येक ठिकाणी असणार आहे. तर एकच अर्ज भरा. आणि तुम्ही बघू शकता मुंबईमध्ये 259 जागा आहे. त्याचप्रमाणे पुढील आहे नाशिक. नाशिक मध्ये देखील 124 पदासाठी अर्ज मागवले जाणार आहे. ते पण प्रवर्ग आरक्षण यामधून. नाशिक मध्ये 124 पद आहेत आणि पूर्ण जातीनिहाय इथं दिलेलं आहे. त्यानुसार तुम्हाला पूर्ण PDF मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. काही प्रश्न असल्यास तुम्ही विचारू शकतात. आता पुढील बघू.
संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर इथं देखील भरती आहे. 210 या पदासाठी ही भरती आहे. आणि एकूण माजी सैनिक 31, प्रकल्पग्रस्त 10 आणि महिला 63, खेळाडू 10, अंशकालीन 21, समांतर आरक्षण 71 याप्रमाणे 210 पदासाठी ही भरती आहे. तर आवर्जून अर्ज करा, सरकारी नोकरी आहे. पुढील आपण बघूया अमरावती प्रदेश. अमरावतीमध्ये 270 पदे आहेत. तुम्ही बघू शकता 217 पदे आहेत, सॉरी. आणि इथे देखील प्रवर्ग आरक्षण नुसार आहे आणि 217 पदासाठी अर्ज मागवले गेले आहे. पुढील आहे विभाग उपसंचालक भूमी अभिलेख नागपूर. नागपूरमध्ये देखील 210 पदे आहेत. तुम्ही बघू शकता 210 पदे नागपूरसाठी आहे आणि तेही प्रवर्ग आणि आरक्षण नुसार आहे. पुढील आपण बघूया वयोमर्यादा आणि आहारता. वयोमर्यादा व विहित शैक्षणिक आहारता यामध्ये तुम्हाला गट क भूकर मापक पदाचे नाव आहे. आणि अनुभव तुम्हाला असावा. अभियांत्रिकी महाविद्यालयातील मान्यताप्राप्त संस्थेकडून पदविका, डिप्लोमा किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केलेली असावा. आणि 2 वर्षाचं सार्वक्षिक व्यवसायाचे प्रमाणपत्र असणं महत्वाचं आहे. मराठी टंकलेखन 30 प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखन 40 प्रति मिनिट. गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखन प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. टंकलेखन विषयक अर्थ पूर्ण करत नसलेली व्यक्ती सादर पदासाठी अर्ज करण्यास पात्र ठरेल, परंतु अशा व्यक्तीने सदर अर्थ नियुक्तीच्या दिनांकापासून 2 वर्षाच्या आत प्राप्त करून देणे आवश्यक राहणार आहे. तर मित्रांनो, डिप्लोमा, सिव्हिल इंजिनिअरिंग आणि कम्प्युटर ज्ञान असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर तुम्ही 12वी असाल तरीही तुम्ही अर्ज करू शकतात. 10वी-12वी वाल्यांना देखील सुवर्ण संधी देण्यात आलेली आहे. किमान तुमची वयोमर्यादा आहे 18 ते 38 वर्ष आणि ते पण 18 ते 38 वर्ष आहे, पण मागासवर्गीयांसाठी 5 वर्ष वाढीव दिलेले आहे. तसंच व्यंग लोकांसाठी पण हे आहे, दिव्यांगांसाठी पण आहे, प्रकल्पग्रस्तांसाठी पण आहे, पण त्यांच्या एज मध्ये 5-5 वर्ष वाढीव दिलेले आहे. तर तुम्ही बघू शकता इथं किमान वयोमर्यादा प्रकल्पग्रस्त साठी 45 वर्ष आहे आणि दिव्यांगांसाठी देखील 45 वर्ष आहे. त्याचप्रमाणे दिव्यांग असणारे माजी सैनिकांसाठी देखील 45 वर्ष आहे. आणि अंशकालीन उमेदवारांसाठी 55 वर्षापर्यंत वेळ दिलेला आहे. आणि भूकंपग्रस्त मध्ये जर कोणी येत असेल तर त्यांना देखील 45 वर्ष आहे. तर चला पुढील आपण बघूया काय आहे. अंकगणित यानुसार तुमची एक्झाम होणार आहे. एकूण प्रश्न तुम्हाला 25 असणार आहे. इंग्रजी 25, मराठी 25, सामान्य ज्ञान 25, बौद्धिक चाचणी 25 आणि अंकगणित. बौद्धिक चाचणी आणि अंकगणित हे दोघं मिळून 25 मार्क आहे, म्हणजे 12.5 मार्क. कमाल गुण तुम्हाला भेटणार आहे इंग्रजी विषयाला 50, मराठी विषयाला 50, सामान्य ज्ञानला 50 आणि बौद्धिक चाचणी आणि अंकगणितला 50. परीक्षेचे माध्यम आहे तुमचं इंग्रजी, मराठी व इंग्रजी याप्रमाणे. तुम्ही बघू शकता विषय, एकूण प्रश्न, कमाल गुण आणि कालावधी. आता तुमचं टायमिंग किती असणार आहे तर मित्र आणि मैत्रिणींनो 30 मिनिटं. एका विषयाला तुम्हाला 30 मिनिटं धरा. तर इंग्रजीला 30 मिनिटं, मराठीला 30 मिनिटं आणि सामान्य ज्ञानला 30 मिनिटं. याप्रमाणे तुमचे टोटल मिनिटं होत आहेत मित्रांनो 120 मिनिटं. 120 मिनिटांमध्ये तुम्हाला पेपर पूर्ण करायचा आहे आणि टोटल गुण तुम्हाला 200 आहे. यामध्ये तुम्ही 90 वर पासिंग होऊ शकता. तर हे बघा इथं 200 गुण आहे, तर 90 वर तुमची पासिंग आहे. यानुसार तुमची एक्झामचं पॅटर्न आहे, म्हणजे परीक्षेचे स्वरूप. आणि तुम्हाला परीक्षा शुल्क बघा, अमागास प्रवर्गासाठी 1000 रुपये आहे आणि मागास प्रवर्गासाठी 900 रुपये आहे. याप्रमाणे तुम्हाला फी भरायची आहे. त्याप्रमाणे निवडीचे निकष आणि वरील पदाकरता अर्ज करणाऱ्या उमेदवारांना सूचना हे पूर्ण PDF मित्र
मित्रांनो मी तुम्हाला डिस्क्रिप्शन लिंक मध्ये दिलेला आहे. महत्वाच्या अटी शर्ती, कुठं व कसा अर्ज करायचा, ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आणि उमेदवारांनी महाराष्ट्राचाच रहिवासी असावा, प्रमाणपत्र सर्व धारण केलेले असावे. त्याचप्रमाणे मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुमचं फोटो, कागदपत्राची प्रमाणपत्रे सर्व काही तुम्हाला आवश्यक कागदपत्रे यामध्ये लावायचे आहे आणि वैद्यकीय चाचणी देखील करायची आहे. त्याचप्रमाणे सर्व ही माहिती आहे. आता दिव्यांग व्यक्तीचे आरक्षण यामध्ये पण बघा, दिव्यांगांसाठी पण यामध्ये जागा दिलेल्या गेल्या आहे भूकरमापक पदासाठी आणि निश्चित केलेलं LVHH ASD MD याप्रमाणे त्यांना वयाची अट वगैरे यामध्ये दिलेलं आहे. त्याचप्रमाणे बघू शकता तुम्ही अनाथ व्यक्तीचे आरक्षण, त्यांच्यासाठी देखील अनाथांसाठी संस्थात्मक व संस्थाबाह्य अशा 2 प्रकारामध्ये आरक्षण दे राहणार आहे. तसंच माजी सैनिकचं पण आहे आणि पूर्ण यामध्ये भूकंपग्रस्त, महिला आरक्षण, खेळाडू आरक्षण यासाठी त्यांनी पूर्ण पदसंख्या ते आणि कशी एक्झाम आहे ते सर्व दिलेलं आहे. त्याचनुसार मित्रांनो ही वेबसाईट आहे. या वेबसाईट वर जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे. अर्ज याच्यावर जाऊन अर्ज करून आणि एक्झाम साठी तुम्हाला कळवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे पूर्ण माहिती तुम्हाला PDF मध्ये दिलेली आहे आणि पूर्ण PDF तुम्हाला डिस्क्रिप्शन लिंक मध्ये दिलेला आहे. भूमी अभिलेख विभागाशी संबंध असल्याचे व भासविणारे व्यक्ती यांचा गैरमार्गाने नोकरी मिळवून देण्याच्या आश्वासनामध्ये सावध राहण्यास सूचना दिलेली आहे. त्याचप्रमाणे कोणत्याही कारणास्तव सादर जाहिरातीत दर्शवण्यात आलेले पद अथवा जाहिरात रद्द करण्याचा अधिकार भूमी अभिलेख यांच्याकडे राखीव ठेवण्यात आलेला आहे. काही पदामध्ये कमी जास्त संख्या वगैरे झाली तर तुम्हाला ते कळवण्यात पण येणार आहे. त्याचनुसार महाराष्ट्र नागरी सेवा लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र पण तुम्हाला एक बनवून द्यायचे आहे आणि त्याचा हा नमुना आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता, तुम्हाला एक प्रतिज्ञापत्र बनवून द्यायचं आहे. 2005 मधील प्रतिज्ञापत्राचा नमुना याप्रमाणे तुम्हाला एक प्रतिज्ञापत्र भरून द्यायचं आहे भरतीच्या वेळेस. त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा पूर्ण पत्ता, वर्ष, वय, राहणार ठिकाण आणि मी जाहीर करतो किंवा जाहीर करते याप्रमाणे हयात असलेल्या मुलांची संख्या 2 पेक्षा अधिक असेल तर त्यांची संख्या 28 मार्च 2006 या तरतुदीनुसार जन्माला आलेल्या मुलांची तुमची टोटल संख्या आणि पदासाठी अर्ज ठरवण्यास पात्र आहे किंवा नाही हेही तुम्हाला सर्व ह्या नमुन्यामध्ये लिहून द्यायचं आहे. त्याचप्रमाणे ऑनलाईन अर्ज सादर करण्याची ही पद्धत आहे. तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे यानुसार. त्यानंतर तुम्हाला हस्तलिखित घोषणेचं मजकूर खालील प्रमाणे आहे. तुम्हाला हस्तलिखित यामध्ये करून द्यायची आहे. अर्ज भरण्याची कार्यपद्धती आणि सूचना, अर्ज कसा आणि कुठं ऑनलाईन पद्धतीने कसा भरायचा ही पूर्ण यामध्ये माहिती दिलेली आहे. त्याचप्रमाणे ही पूर्ण PDF आहे. स्कॅनिंग आणि कागदपत्र तुम्हाला अपलोड करायचे आहे. छायाचित्र तुमची साईज, फोटोची साईज 4.5 सेंटीमीटर मध्ये किंवा 6.5 सेंटीमीटर मध्ये असणं आवश्यक आहे. कॅमेऱ्याकडे शांतपणे आणि स्थिर नजरेने बघावा. जेव्हा तुम्ही फॉर्म भरशाल तेव्हाची ही सर्व सूचना आहे. स्वाक्षरी डाव्या हाताच्या किंवा अंगठ्याचा ठसा याप्रमाणे तुम्हाला करायचा आहे. त्याचप्रमाणे कागदपत्रे तुम्हाला स्कॅन करून स्कॅनर रिझोल्यूशन किमान 200 PDI वर सेट करायचा आहे. रंग मूळ रंगावर सेट करायचा आहे आणि फोटो, स्वाक्षरी व अंगठ्याच्या ठशाचा स्कॅन तुम्हाला त्याबरोबर पाठवायचा आहे. त्यानंतर स्कॅन केलेली फाईल आणि फॉर्मेट मध्ये तुम्हाला पूर्ण माहिती नमूद करायची आहे. कागदपत्रे अपलोड करण्याची प्रक्रिया अशी आहे. ऑनलाईन अर्ज भरताना उमेदवाराला छायाचित्र, स्वाक्षरी आणि डाव्या हाताचा अंगठा ठसा याप्रमाणे तुम्हाला घोषणापत्र लिंक प्रदान केली जाणार आहे. निवडलेली फाईल आकार आणि स्वरूप
सर्व तुम्हाला यामध्ये भरायचं आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, अर्ज करण्यासाठी इतर सूचना, हे बघा, हे तुम्ही दिलेलं आहे. उमेदवाराचे नाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, जन्मदिनांक, सर्व पूर्ण मूलभूत माहिती तुम्हाला यामध्ये भरायची आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, ही वेबसाईट आहे, या वेबसाईटवर तुम्हाला अर्ज करायचा आहे. अशी ही पूर्ण माहिती आहे. आवर्जून सर्वांनी अर्ज करा. काही तुम्हाला परीक्षाचा फॉर्म भरताना अडचण वाटल्यास कमेंट करा आणि तुम्ही सर्वांनी नक्कीच या संधीचा फायदा घ्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पूर्ण PDF सर्व्हिस तर तुम्ही डिस्क्रिप्शन लिंक मध्ये बघू शकता.